नमस्कार, मी दीपाली. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. खरं तर आमच्या हिंगणघाटमध्ये संपूर्ण गणपती एका ठिकाणी भेटणारे हे हिंगणघाटचं प्रशस्त असं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये पर्यावरण पूरक कलात्मक अशा सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या विकायला आहेत. आणि इथे खरेदी करणाऱ्यांची खूप गर्दी आहे आणि खूप आनंदोत्सवात इथे जल्लोषात खरेदी सुरू आहे लोकांची. आणि घाटात घाट म्हणतात तसा हिंगणघाट आणि हिंगणघाटचा गणपती उत्सव म्हणजे अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय जल्लोषात साजरा केला जातो हिंगणघाटमध्ये. आणि या उत्सवामुळे मी सांगते अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या. आणि मला मार्केटमध्ये यायला फार आवडतं कारण मला भरपूर मूर्त्या बघण्याचा वेगळा एक आनंद असतो. बघा, गणेशोत्सवामध्ये खरा आनंद असतो गणपती बाप्पाला घरी आणण्याचा. गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात ना तेव्हा लहान मुलांपासून सगळे खूप आनंदी होतात. आणि खरं सांगते मला जेव्हाही गणेशोत्सव आला तेव्हा अतिशय आनंद वाटतो. सुंदर सुंदर कलात्मक आणि पर्यावरणपूरक अशा मूर्ती पूजनासाठी घेऊन जा. आणि जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येते तेव्हा आनंद आपला दुप्पट होतो. आणि पर्यावरणाची काळजी घ्या. गणपती आपल्या बाप्पांसाठी मूर्ती घेऊन जा घरी. आणि उत्सवाचा आनंद दुप्पट होतो जेव्हा आपण बाप्पा घरी आणतो. आणि नक्कीच पर्यावरणपूरक आणि सुंदर मूर्त्यांनी आपला बाप्पा आपण छान पद्धतीने साजरा करूया. आनंद वाटतोय. आपल्याशी हिंगणघाटमधील गणपती उत्सवासाठी लागलेलं जे आमचं मार्केट आहे ते मी शेअर करते. आणि मला फार आवडतं. दरवर्षी मी या मार्केटमध्ये येते. सुंदर सुंदर मूर्त्या आहे. आज सकाळी पाऊस खूप होता पण भरपूर पाऊस असताना मला वाटलं नाही की एवढी गर्दी असेल. पण पाऊस आल्यावर सुद्धा भरपूर इथे दुकानं लागली आहेत आणि लोकही खूप आवडीने गर्दीने येत आहे गणपती मूर्ती आपला बाप्पा घरी नेण्यासाठी. एवढे उत्साहाने खरेदी करणारे लोक बघून खूप आनंद वाटतो आहे की आपली परंपरा जपली जाते. आपली संस्कृती जपणारे लोक आजही आजच्या आधुनिक जगात आहेत. खरेदी करणाऱ्यांना सगळ्यांना घरी बाप्पांना न्यायचं आहे. आणि विविध खरेदीदारांसाठी अनेक अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुंदर पर्यावरणपूरक अशा मूर्त्या एका ठिकाणी बघायला मिळत आहे. खूप आनंद वाटतो आहे. नक्कीच गणेशोत्सव उत्साहानं साजरा होईल सर्वांचा, माझाही.